हिवाळा स्पेशल मस्त आपण इथं मेथी आणि डिंकाचे लाडू करणार आहोत. तर मेथीचे लाडू सेपरेट केले जातात, परंतु डिंक मेथीचे लाडू खायला खूप सुंदर लागतात. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल व्हिडिओमध्ये खूप असं साहित्य दिसत आहेत. हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन चेक करून हे लाडू बनवू शकता. अगदी वाटीचं प्रमाण घ्यावं असं काही नाही. तुमच्याकडे कमी जास्त प्रमाण झालं तरी पण चालतं, परंतु हे सर्व जिन्नस घालून जर तुम्ही लाडू बनवले तर लाडू खूप सुंदर होतात. सर्वप्रथम मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे. 3 चमचे मेथी मी घेतलेली आहे इथं 50 ग्रॅम. ती छान अशी भाजून घ्यायची आहे. जवस घेतले आहेत 1 वाटी, ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. नंतर पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 वाटीवर, ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर खसखस घेतलेली आहे 25 ग्रॅम, ती सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. बारीक गॅसवर हे सर्व जिन्नस आपल्याला भाजायचे आहेत. नंतर तूप घालायचं आहे आपल्याला 1 चमचा. त्याच्यामध्ये खारीक घालायची आहे. खारीक फोडलेली आहे इथं मी. खारीक घेतलेली आहे 150 ग्रॅम, ती छान अशी भाजून घ्यायची आहे. नंतर आपल्याला 2 ते 4 चमचे तूप घालून त्याच्यामध्ये 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पंपकिन सीड्स आणि 50 ग्रॅम अक्रोड घातलेले आहेत. ते सर्व छान असे भाजून घ्यायचे आहेत. नंतर डिंक तळण्यासाठी तूप ठेवलेलं आहे. छान असा आपला डिंक फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. डिंक हा माझा 150 ग्रॅम होता. गहू मी भाजून दळून आणले आहेत. गहू छान असे बारीक गॅसवर भाजायचे आणि अर्धा किलो दळून आणायचे. दळलेले पीठ त्याच्यातलं मी 2 वाटी पीठ इथं यूज केलेलं आहे. छान असं मंद आचेवर तूप घालून आपल्याला गव्हाचं पीठ 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. खोबरं घेतलेलं आहे इथं मी 200 ग्रॅम, ते छान असं मस्त आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. करपवायचं कुठंही नाही. ब्राऊन असा कलर यायला हवा खोबऱ्याला. नंतर तुम्ही पाहू शकता आपण इथं मेथी परत जिन्नस जे घेतले होते भाजून ते सर्व एकत्र करून एक एक करून आपल्याला छान असं बारीक त्याची पूड करून घ्यायची आहे मिक्सरला. आणि एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा टोपामध्ये परातीमध्ये ते हे मिश्रण आपल्याला काढायचं आहे. नंतर आपण आता ड्रायफ्रूट्स मस्त असे भाजून घेतले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्सरला वाटून घेतले आहेत. नंतर आता डिंक आपल्याला घेतला होता तो सुद्धा आपण बारीक करून घेतलेला आहे. खोबरं मी हातानेच चुरून घातलेलं आहे. मिक्सरला बारीक करू नका, हातानेच खोबरं चुरून घाला, त्याची टेस्ट खूप सुंदर येते. जसं जसं तुम्ही एक एक जिन्नस बारीक वाटत जाल तसं तसं तुम्ही एकत्र तो मिक्स करत जायचा आहे, किंवा शेवटला तुम्ही मिक्स केलं तरी पण चालेल. नंतर आपण इथं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घातलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपण हाताच्या सहाय्याने छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. नंतर पाक केल्यानंतर गरम आपल्याला एकत्रित करताना जरा हाताला चटके बसतात. नंतर आपण आता इथं 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे मी इथं 700 ग्रॅम. वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर मस्त मिक्सरला बारीक करून घेतली होती, ती पण त्याच्यामध्ये एकत्र करून घातली आहे. गुळाचा पाक एकत्रित करून घालायचा आहे. सर्व एकत्रित परातीत घेतलेलं आहे. उलटण्याच्या किंवा कलत्याच्या सहाय्याने एकत्रित करून ते मस्त असे लाडू आपल्याला वळायला घ्यायचे आहेत. खूप असे सुंदर लाडू तयार झाले होते. खायला पण खूप सुंदर लागत होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे तुम्ही लाडू ट्राय करू शकता.